जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरे त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. मागील निरूपणामध्ये आपण 4 लक्षणं, 4 विभाग समर्थानी या सर्व मनुष्य जातीचे पाडलेले आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. जो परिपूर्णपणे ह्या संसाराला माझं मानतो आणि ह्या संसारातून सुटावं असं ज्याला वाटतच नाही, त्याला म्हणायचं बद्ध. ज्याला ह्या प्रपंचामध्ये आपण अडकलेलो आहे आणि ह्यातनं सुटायला पाहिजे असा विचार करून जो शरण जाण्याचा, सद्गुरूंना, संतांना, सज्जनांना शरण जाण्याचा विचार करतो आहे, त्याला म्हणायचं मुमुक्षु. म्हणजे मोक्षाची इच्छा निर्माण झालेली आहे. आणि जो ह्या इच्छेतून कृतीमध्ये उतरलेला आहे, जो प्रत्यक्ष शरण गेला आहे आणि ज्याला संतांनी अंगीकारलेला आहे, त्याला म्हणायचं साधक. योग्य नावं दिलेली आहेत. बद्ध म्हणजे ज्याला कळतच नाही, मुमुक्षु ज्याला इच्छा झाली मोक्षाची, साधक जो मोक्ष मिळवण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी साधना करू लागलेला आहे. आणि त्या साधकाची लक्षणं आपण ह्या समासामध्ये चिंतन करणार आहोत. समर्थ म्हणतात साधकाची व्याख्या करताना, अवगुणाचा करोनी त्याग, जेणे धरिला संत संग, तयासी बोलिजे मग साधका ऐसा. ज्याने अवगुणांचा त्याग केलेला आहे, अवगुण सोडलेत, गुण कुठले आणि अवगुण कुठले हे समजून घेण्याची स्थिती म्हणजे मुमुक्षुची स्थिती आहे. आणि ह्या अशा स्थितीतून जो बाहेर आला आहे, म्हणजे ज्याने समजून घेतलेलं आहे आणि आता ज्याने त्या अवगुणांचा त्याग केलेला आहे. अवगुण सोडणं अवघड आहे. अवगुण आपल्यामध्ये आहेत हे कळणं अवघड आहे, कळल्यानंतर पटणं अवघड आहे, आणि पटल्यानंतर त्याच्या कृतीमध्ये उतरणं अजून अवघड आहे. हे कृतीमध्ये जो उतरलाय त्याला म्हणायचं साधक. अवगुणाचा करोनी त्याग, मग एवढं पुरतंय का साधक लक्षणाला? नाही. अवगुणांचा त्याग करायचा आहे, हा एक टप्पा झाला. त्याच्याबरोबर अवगुणाचा करोनी त्याग, जेणे धरिला संत संग, तो संतांना शरण जातो, हे साधकाचं मुख्य लक्षण आहे. खरं सांगायचं म्हणजे संतांना शरण जाण्यासाठी माझ्या अवगुणांचा त्याग करावाच लागतो. त्याच्याशिवाय संत शरणागती देतच नाहीत आपल्याला. मी शरण गेलो तर त्याने माझा स्वीकार करायला पाहिजे, असा ज्याने अंगीकार करून झालाय ज्याचा, त्याला म्हणायचंय साधक. तयास बोलिजे मग साधक ऐसा. पण इथे समर्थ साधक लक्षणाबद्दल सांगत असताना, समर्थांचा हा जो साधक आहे तो खूपच उच्च दर्जाचा आहे. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला न झेपणारा असा साधक आहे. हा साधक ज्या समर्थाने ज्याची व्याख्या केलेली आहे तो जवळजवळ सिद्धपदाला पोचलेला आहे. समर्थांचा मुमुक्षु आहे ना, तो खऱ्या अर्थाने मोक्षाची तीव्र इच्छा निर्माण झालेला असा तो मुमुक्षु आहे. तो शरण जायचा विचार करतोय, मी चुकलोय, मी आयुष्यामध्ये खूप वेळ वाया घालवलेला आहे, मी चुकलो आहे, आता मला सुधारायला हवं, अशी ज्याची पक्की धारणा झाली. ही पक्की धारणा व्हायलाच वेळ लागतो. एकदा पक्की धारणा झाली की मनुष्य लगेच कृती करतो, आणि कृती करून झाली, अवगुण सोडले आणि शरण गेलो, त्याच्यानंतर ते उपदेश देतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक. खूप महत्वाचा भाग आहे इथे. आत्मज्ञानाचा उपदेश संत देतात, सज्जन देतात. ऋषीमुनींनी आत्मज्ञानाचा उपदेश दिला आहे वाङ्मयांमध्ये. अशा संतांकडनं, ऋषीमुनींकडनं तो उपदेश स्वीकारणं, ग्रहण करणं, आणि ग्रहण केलेला उपदेश स्थिरावणं, हा स्थिरावण्याचा जो प्रयत्न करतो ना, त्याला म्हणायचं साधक. उपदेश मिळाला म्हणजे साधक नाही झाला. जो उपदेश मिळालाय तो मी माझ्या अनुभवाच्या पातळीवर आणायचा जो प्रयत्न करतो त्याला म्हणायचं साधक. उपदेशिले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, संसार बंधन तुटलंय. ह्या
मायेतली अडकणी सगळी सुटून गेलेली आहे. या मायेचा पगडा, देहबुद्धीचा पगडा मूळभूत नाहीसा होत आलेला आहे. त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात, दृढते कारणे, तेच आता दृढ करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला म्हणायचं साधक. त्याची कशी ओळखायची खूण? धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक. शिष्य लक्षणामध्ये आपण बघितलं, तो अर्थांतरी प्रवेश करता पाहिजे. इथे तोच भाग समर्थ आणतात साधकाचा. कारण जो सच्शिष्य आहे ना, तोच साधक आहे. ह्यामध्ये खूप साधर्म्य आहे. समर्थ म्हणतात, धरी श्रवणाची आवडी, त्याला ऐकायला आवडतं. काय? अद्वैत निरूपणाची गोडी. काय ऐकतो? श्रवण काय करावं ह्याचा दासबोधामध्ये उहापोह केलेला आहे. इथे समर्थ प्रामुख्याने सांगतात, अद्वैत निरूपण जो ऐकतो आणि त्याला कंटाळा येत नाही. अद्वैत निरूपण म्हणजे बुद्धीला खूप ताणावं लागतं आणि बुद्धीला ताण पडला की ती पटकन झोपते. हा तिचा निसर्गदत्त नियम आहे, नाही का? आपल्याला एखादा विषय खूप किचकट व्हायला लागला की शरीरही दमतं आणि बुद्धीही दमते. दोघं कधी एकरूप होतात म्हणजे झोपतात हे कळत सुद्धा नाही. पण इथे समर्थ म्हणतात, साधकाचं लक्षण काय आहे? तर त्याला अद्वैत निरूपणाची गोडी लागलेली असते. त्याच्यामध्ये त्याला आवडी वाटते, किंवा अद्वैता व्यतिरिक्त द्वैतामधलं कुठलंही श्रवण करावं असं ज्याला वाटत नाही, तो म्हणायचा साधक. म्हणजेच या विषयांच्या ठिकाणी ज्याची निवृत्ती झालेली आहे, तो म्हणायचा साधक. पंच ज्ञानेंद्रिय ह्यांना बाहेरून सुख मिळतंय असं ज्याला वाटतंय, तो अजून मुमुक्षु किंवा बद्ध आहे. ज्याला पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत सुख नाही हे पक्क ठसलंय, तो साधक आहे. समर्थ म्हणतात, धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी. नुसतं नाही, मनने अर्थांतर काढी. जसं लोणी घुसळून बाहेर काढावं लागतं, लोणी तिथेच असतं पण ते घुसळल्याशिवाय बाहेर येत नाही. घुसळण्याची क्रिया म्हणजेच मनन आहे. आणि मनन करून अर्थांतर बाहेर काढतो, त्यातनं नवनीत लोणी बाहेर काढतो. तो अर्थ जो मला ग्रहण करायचा आहे, लोणी आपल्याला खायचं आहे, तर ते ग्रहण करण्याचा जो भाग आहे ना, तो त्यातनं बाहेर काढतो चिंतनातून. असा तो साधक. समर्थ म्हणतात, सत्संगामध्ये हे घडतं. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी. देहबुद्धी विवेकाच्या आधाराने नाहीशी करतो. देहबुद्धी हाच अडसर आहे आणि तो श्रवणाच्या आधाराने नाहीशी करतो. देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी. श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक. तो श्रवण आणि मनन करतो. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी महत्वाचं साधन श्रवण आणि मनन या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. तच्चिंतनम तत्कथनम, सतत तेच. आणि सतत ते करण्यात जो कंटाळत नाही, तोच साधक. समर्थ म्हणतात, असा जो साधक आहे तो काय करतो? उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे, या नाव साधक. ही खूपच उच्च स्थिती आहे, फार अवघड आहे. तो जवळजवळ सिद्ध आहे. उत्तमे साधूची लक्षणे, जो साधू झालेला आहे, जो सिद्ध झालेला आहे, त्याची लक्षणं कशी असतात? त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो, त्याच्या चेहऱ्यावर शांतीचा अनुभव येतो. आणि अशा शांती आणि आनंदाचा ज्याला जो अनुभव येतोय, तो साधक बळेच जाणीवपूर्वक तिथे राहण्याचा प्रयत्न करतोय. फरक दोघांमध्ये एवढाच आहे, याला बळेच करावं लागतंय, त्याला सहज आहे, एवढाच फरक असतो. म्हणून इथे समर्थ म्हणतात, उत्तमे साधूची लक्षणे, अशी साधूची उत्तम लक्षणं ती बळेच आपल्या अंगी धारण करतो. बळेची स्वरूपाकार होणे, आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी सावकाश अल्लद जाऊन बसतो. तिथे किंचित सुद्धा हालचाल नाही चालत. वृत्तींचा कुठल्याही प्रकारची किंचित सुद्धा हालचाल झाली की ती स्थिती गेली. ते बळेची करावं लागतं, जाणीवपूर्वक तो बॅलन्स सांभाळावा लागतो, असं समर्थ म्हणतात. म्हणून असा जो आहे तो खरा साधक. अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणाचा अभ्यास. अवगुण सोडतो आणि उत्तम गुणांचा अभ्यास करतो. इथे अवगुण या शब्दाने त्रिगुणात्मक जे आहे ते सगळं अवगुण आहे. आणि उत्तम गुण म्हणजे साधूची जी लक्षणं आहेत, शांती, क्षमा, दया इत्यादी, त्याचा अभ्यास करतो. आणि मग पुढे समर्थ म्हणतात, स्वरूपी लावी निज ध्यास, या नाव साधक. जो स्वरूपाच्या ठिकाणी आपला ध्यास लावतो. आपण एखाद्याला ध्यास लागतो म्हणजे काय? त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही, सुचत नाही, रुचत नाही, त्याला म्हणायचं ध्यास लागला. ह्याला कशाचा ध्यास आहे? स्वरूपाचा, आत्मस्थितीचा. त्या स्थिर
आणि शांत स्थितीचा ध्यास लागलेला आहे, असं समर्थ म्हणतात. प्रत्यक्ष माया अलक्ष करी. काय अवघड आहे. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. जी प्रत्यक्ष मला माया माझ्या डोळ्याला, या चर्मचक्षुला आणि मनबुद्धीला दिसते आहे. भास भासतोय आणि दृश्य दिसतंय. सो दृश्य आणि भास या दोन्ही गोष्टी माझ्या मनबुद्धीला जाणवतायत, चक्षुला जाणवतायत. ती प्रत्यक्ष माया अलक्ष करी, त्यातनं लक्ष उडवतो. जे अलक्षित आहे, ज्याच्याकडे लक्ष जाण्यासारखं नाही, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, तो आतमध्ये अंतःकरणात त्याची धारणा धरतो, त्याच्याकडे लक्ष ठेवतो, असं समर्थ म्हणतात. आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. त्या आत्मस्थितीची धारणा धरतो. धारण करणे म्हणजे ते स्वतःवर धरणे, त्याला धारण करणं म्हणतात. जसं पृथ्वी आपला भार घेते, स्वीकारते, ते धारण करतो या नाव साधक. जे या जनास सोरले, मनास नवसे अनुमानले, तेची जेणे दृढ केले या नाव साधक. जे या जनास सोरले, सगळ्या जनांना. खरं सांगा, मला आकाश सगळ्यांना दिसतंय, पण मला दिसताना आणि बघताना कधी आकाश दिसतं का? कधीच दिसत नाही. माझ्या डोळ्याला आकाश दिसत नाही. आकाश आहे म्हणून पलीकडची वस्तू मला दिसतेय. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आकाश आहे, पण त्या आकाशाची मला जाणीव होत नाहीये किंवा मला दिसत नाहीये असं म्हणूया. आपण आकाश म्हणजे पोकळी धरतो. इथे समर्थ म्हणतात, जे या जनास सोरले, आकाशासारखं जे आहे पण मला दिसत नाहीये. जे या जनास सोरले, सोरलंय नाहीसं झालंय, समोरच आहे पण कळत नाहीये. जे या जनास सोरले, मनास नवसे अनुमानले. मनाचं काम अनुमान करणे आहे, विचार करणे आहे, काल्पनिक स्वरूपात त्याला खेचून आणणे आहे. ते मनाच्या स्तरावर कधीच मिळवता येण्यासारखं नाही. समर्थ म्हणतात, जे या जनास सोरले, मनास नवसे अनुमानले, तेची जेणे दृढ केले. तेच जो दृढ करतो अंतरंगामध्ये, अंतःकरणात, त्याला म्हणायचं साधक. कशाचा? आत्मस्थितीचा साधक. अनुभवाची अंगे जाणे, योगियांचे खुणे बाणे. तो अनुभवाची अंग जाणतो, त्याला अनुभवाच्या प्रांतापर्यंत जायचं असतं आणि तिथपर्यंत तो त्याची सगळी अंग जाणतो. योगियांची खुण म्हणजे योगींची लक्षणं त्याच्या अंगी उमटायला लागतात. आणि मग इथे समर्थ म्हणतात, काहीच न होन असणे या नाव साधक. ही शेवटची स्थिती आहे. काहीही नसून असणे. काय शब्द प्रयोग आहे? काहीच नाही आणि आहे, हे दोन विपरीत शब्द आहेत, पण ह्या विपरीत शब्दाने ते दाखवायचे समर्थांना. काहीच नाही हे मायेच्या संदर्भात आणि आहे हे ब्रह्माच्या संदर्भात. म्हणून इथे समर्थ म्हणतात, काहीच न होन असणे म्हणजे या मायेच्या दृष्टीने संपूर्णच्या संपूर्ण लय पावणे आणि आत्माच्या परब्रह्माच्या दृष्टीने मी असणे, केवळ आहेपणाचा भाव, असा जो आहे तो साधक. विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला. दिसतो परी देखिला नाहीच कोणी. विवेक बळाने गुप्त झाला. विवेकाने गुप्त कधी होणार आहे? मन बुद्धी सूक्ष्म तत्वाच्या आधाराने गुप्त होणे म्हणजे मी आहे ही भावना नाहीशी होणे, नष्ट होणे. विवेक बळे गुप्त झाला, आपे आप मावळला. तो जो दिवा असतो त्याला तेल संपलं की तो सावकाश 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 मावळत जातो आणि एका क्षणी तो विझून जातो. तो आपणहून नष्ट होणे, ह्या मीपणाचा, अहंकाराचा, ही जी अहम वृत्ती आहे ती शांत होऊन केव्हा तरी त्याच्यात मुरणे. आपे आप मावळला. दिसतो, तो दिसतोय म्हणजे त्याचा देह दिसतोय, पण तो जो आहे तो देखिला नाहीच कोणी. त्याला कोणी बघू शकत नाही, कारण तो त्या आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे. मी पण मागे सांडिले, स्वये आपणास धुंडिले. मीपणाला मागे सांडलं म्हणजे मी देह आहे, ही बुद्धी मागे सांडली आणि आपला आपण शोध घेतला म्हणजे मी जे आत्मा आहे त्याचा शोध घेतला, त्याचा अनुभव आला, पण तो मीपणाने अनुभव नाहीये, मी ते होऊन तो अनुभव आहे. तुर्येसही ओलांडिले या नाव साधक. समर्थीने तुर्याला प्रत्यक्ष द्वैत मानतात, म्हणजे तुर्याच्या पुढे उन्मनी धरतात. तुर्या म्हणजे समर्थाने एका ठिकाणी उदाहरण दिलंय, बरोबर 2 खोलींच्या मध्ये जो उमरा आहे त्या उमऱ्याच्या ठिकाणी ठेवलेला दिवा तो दोन्हीकडे प्रकाशित करतो, तशी ती तुर्यावस्था आहे. आणि उन्मनी ह्याच्या पलीकडे आहे. समर्थ म्हणतात, मी पण मागे सांडिले, स्वये आपणास धुंडिले, तुर्येसही ओलांडिले या नाव साधक. इथून पुढे समर्थ त्याची अंगभूत निर्माण झालेली लक्षणं सांगतात. पंचभूतांचा विस्तार, त्याची स्थिती कशी होते,
पंचभूतांचा विस्तार जयास वाटे स्वप्नाकार. हा पंचभूतांचा सगळा विस्तार जो आहे तो त्याला स्वप्नवत वाटायला लागतो. मी जागा झालो आणि मला पडलेलं स्वप्न जे आहे ते जर मी आता आठवलं तर ते मला खरं वाटतं का? मला त्याचं भान असतं, पण ते खरं वाटत नाही. जसं ते तसंच ह्या दृश्याबद्दल साधकाच्या ठिकाणी होतं. त्याला हा सगळा पंचभूतांचा जो विस्तार आहे तो स्वप्नाकार वाटायला लागतो. म्हणजे हे खरं नाही, हे मिथ्या आहे असं ज्याची दृढ भावना झालेली असते. निर्गुणी जयाचा निर्धार, कारण त्याचा निर्गुणावर निर्धार झालेला असतो. या नाव साधक निद्रा सांडून चैरा झाला. तो स्वप्न भयापासून सुटला, निद्रेतनं बाहेर आला. स्वप्नातलं भय वाटतंय, मी स्वप्न बघतोय आणि त्या स्वप्नामध्ये मला काहीतरी भयानक दिसलो, मला घाम फुटतो स्वप्नामध्ये. घाम प्रत्यक्ष देहावर फुटतो, पण बघत असतो स्वप्न स्वप्नामध्ये. आणि मी जागा झालो, अचानक घाम सुकून जातो. का? कारण ते जे स्वप्नातलं भय आहे ते स्वप्नवत आहे असा माझा निर्धार होतो. म्हणजे ते खोटं आहे भय, ते प्रत्यक्षात नाही असं मला वाटायला लागतं. तसं ह्या पंचभौतिक मायेबद्दलचं जे भय निर्माण झालेलं असतं, काही मिळवावं किंवा काही टिकवावं, ते भयच नाहीसं होतं त्याचं. म्हणून समर्थ म्हणतात, निद्रा सांडून चेहरा झाला तो स्वप्न भयापासून सुटला, माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. तसा साधक ही संपूर्ण माया सांडून त्या परब्रह्म तत्वामध्ये स्वरूपामध्ये स्थिरावतो. ज्ञाने विवेक माजला, तेने निश्चयो बळावला, अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे. आता ह्याच्या पुढे समर्थ साधकाला एका योद्ध्याच्या स्वरूपात सांगतात. कसा बरं तो योद्धा आहे? त्याने क्रोधाचं काय केलं, त्याने निद्रेचं काय केलं, त्याने लोभाचं काय केलं, त्याने मी पण कसा सांडलं, ह्याचं छान वर्णन करतात. समर्थ म्हणतात, पायी धरून आपटीला हा संदेह शत्रू. त्याला पायात धरून दाणकन आपटून पाडलंय. कोणाला? संदेह शत्रूला, क्रोधाला. या सगळ्या षडरिपूंना त्याने परास्त केलेलं आहे. अभ्यासाचा संग धरिला, साक्षेपासरिसा निघाला, प्रयत्न सांगाती भला साधन पंथे. प्रयत्न हा सांगाती आहे साधकाचा. सातत्याने तत्चिंतनम तत्कथनम तत्मननम, आणि तो प्रयत्न करत राहणे. प्रयत्न हाच सांगाती, हाच फक्त मित्र आहे. समर्थ म्हणतात, अभ्यासाचा संग धरिला. त्याने संग कोणाचा धरला? अभ्यासाचा. अभ्यास कुठला? स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावणे हा अभ्यास. आता ह्या स्वरूपाच्या ठिकाणी जे स्थिरावणं आहे ते अभ्यास करणं म्हणजे काही न करता स्वस्थ बसणं हे आहे. आणि स्वस्थ बसता येत नसतं. माणूस स्वस्थ नाही बसू शकत. माणूस स्वस्थ न बसणे ह्याच्या सगळ्या क्रिया करू शकतो. आणि ज्यावेळी तो स्वस्थ बसायला जातो तेव्हा तो झोपतो. सो दोन्हीच क्रिया घडतात आपल्याकडनं. आता इथे समर्थ आपल्याला सांगतात, साधक ह्या बाह्य क्रिया, बाह्य माया ओलांडून शांतपणे स्वस्थपणे त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावतो. असा जो आहे त्याला अभ्यासाचा संग, साक्षपासरिसा निघाला, प्रयत्न सांगाती भला साधन पंथे. सावध दक्ष तो साधक. तो साधक कसा पाहिजे? सावध पाहिजे, दक्ष पाहिजे. सावध दक्ष तो साधक कशा बाबतीत? पाहे नित्यानित्य विवेक. यातलं नित्य काय आणि अनित्य काय याचा निवाडा सतत करत राहतो. प्रत्येक क्षणी हा निवाडा त्याचा चालू राहतो. संग सांडून एक सत्संग धरी. या सगळ्या भौतिक मायेचा संग सोडतो आणि आत्मसंगात रममाण होतो. असा जो साधक आहे तो साधक समर्थांना अभिप्रेत आहे. म्हणजे तो जवळजवळ सिद्ध झालेला आहे. असा सिद्ध पुरुषाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.